नमस्कार. आपल्या नागदेवतेचा अपमान होतो हे तुम्हाला मी सांगतो आणि दाखवतो सुद्धा. काय म्हणतो मी नीट ऐका. आपल्या नागदेवतेचा म्हणजेच हिंदू धर्माचा सणाचा या ठिकाणी अपमान होतो. तो कसा तुम्हाला सांगतो, दाखवतो. तुम्हाला 32 शिराळा हे नाव माहीत असेल, नसेल तर तुम्हाला सांगतो. त्या गावामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातून त्या ठिकाणी नागदेवता नागपंचमीला येतात. आणि असं नागदेवताला कोणी सांगितलं माहिती आहे का? गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे तिथं की प्रत्येक नागपंचमीला या ठिकाणी संपूर्ण भागातील नागदेवता उपस्थित राहतील आणि तिथे त्यांची विधिवत पूजा केली जाईल. आणि त्याच नागदेवतेच्या समोर अश्लील महिला नाचवल्या जातात, वाजवल्या जातात, तेही अश्लील चाळे करून. मला सांगा, प्रत्येक हिंदू धर्मात काही ठरवलेलं आहे का? आपल्या जाती धर्माची आपणच लचके तोडायचे. हे तुम्हाला सांगण्याचं कारण तुम्हाला सांगतो. या 32 शिराळामधील काही व्हिडिओ तुमच्या समोर शेअर करतो, तुम्ही पहा. आणि त्याच्यामध्ये फक्त काही राहिलं असेल तर त्याची सुद्धा कसर तुम्ही काढून घ्या. मला असं म्हणायचं आहे, तेथील पोलीस, तेथील प्रशासन हा असा यांचा नंगानाच कसा चालतो? विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर जाती आहेत, ते आपल्या जातीचा आदर करतात, इज्जत करतात. आणि आपणच आपल्या थोर पुरुषांच्या बॅनर समोर, यात्रेसमोर ह्या महिला नाचवतो, अंग प्रदर्शन करतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्ही हे 32 शिराळाचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचंही सुद्धा मेंदू हल्ल्याशिवाय राहणार नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. साक्षात देवांनी आदेश दिलेला आहे की प्रत्येक नागानं या 32 शिराळामध्ये यावं, विधिवत पूजा करावी. आणि नागांना हे सुद्धा सांगितलंय गोरक्षकांनी किंवा गोरक्षनाथ महाराजांनी हे सुद्धा सांगितलं आहे की आल्याला कुठलाही सर्प किंवा नागदेवता कुठल्याही माणसाला विजा पोचवणार नाही. तुम्ही तिथे पहा, डीजे वाजतो, बँड आहे, महिला नाचतात आणि हजारो लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक भक्त आहेत. तसल्या गर्दीमध्ये तो नागदेवता येतो आणि पाहतो काय? लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जे प्रमाण वाढलेलं आहे आणि वाढत जात आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. अशा धिंगाणा, महिला डान्स, अंग प्रदर्शन करणे, अश्लील चाळ करणे हे बंद झालं पाहिजे. मी तमाम महाराष्ट्रातील जेवढे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या संस्कृतीचे, मी यांना आवाहन करतो किंवा यांना मी सांगतो, माझी विनंती राहील की असले धंदे करू नका. येथे आपलाच धर्म भ्रष्ट होतो, आपलाच धर्म बाधित होतो. यावर आपलं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असाच प्रकार जर आपल्या ठिकाणी होत असेल तर कृपया आपल्यासाठी नाही, आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी असा प्रकार बंद करा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण आपल्या देवीदेवता समोर आपल्याच महिला, आपल्याच भगिनी आपण नाचवतो आणि अश्लील चाळे करतो. आणि हा व्हिडिओ संपूर्ण ठिकाणी शेअर करा. धन्यवाद. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.